हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता संध्याकाळची वेळ झाली आणि मी लाडूला कसं नादी लावून स्वयंपाक करते ते मी शेअर केलं आहे। तर आता अशा प्रकारे मी सर्व स्वयंपाकाची तयारी करून घेतली आहे। पीठ वगैरे मळून घेतलं आहे आणि हरभऱ्याची भाजी मस्तपैकी साफ करून घेतलेली आहे। मी त्याच्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण ठेचून ठेवलेला आहे आणि रिद्धी सिद्धी आहेच सांभाळायला, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। तर अशा प्रकारे मी सर्व स्वयंपाक करून घेते संध्याकाळच्या वेळी। तर हे बघा, आता तव्यावरची हरभऱ्याची भाजी केलेली आहे। त्याच्यात काही नाही, फक्त हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून टाकलेला आहे। छान होती आणि थोडंसं परतून घ्यायची तेलामध्ये आणि पाणी टाकून शिजवून घ्यायची, तर छान लागते टेस्ट। खूप गर्दी गोंगाट चालू होता, कारण रिद्धी सिद्धी पण खेळत होत्या आणि टीव्ही पण चालू होती, त्याच्यामुळे मी आता आवाज बंद करून आणि व्हॉइस ओव्हर करते। तर हे बघा, अशा प्रकारे आता मी माझा स्वयंपाक तयार करून घेतला आणि लाडूसाठी आहे ना मूग डाळीचं पाणी टाकले वाटीत, म्हणजे पाणी काढून ठेवले उकडलेली मूग डाळीचं। त्याच्यात फक्त मीठ टाकून आणि मी देणार आहे, थोडंच मीठ टाकते, जास्त नाही। तर मग अशा प्रकारे आता सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि आता लाडूला खाऊ घालते मूग डाळीचं पाणी, आणि तो आवडीने पितो, त्याला आवडतं पण। आता पण आवाज येत असेल, तो खेळतोय आणि मी व्हॉइस ओव्हर करते। तर हे बघा, अशा प्रकारे आता माझे संध्याकाळचं रुटीन चालतं। रिद्धी सिद्धी खेळते, त्यांचा पण खूप गोंगाट आहे, तो त्यांच्याकडे बघूनच नादत होता। अशा प्रकारे झालंय, आता खेळून खाऊन झालेलं आहे आणि परत कपडे चेंज केले आणि फ्रेश केलं त्याला, आणि रिद्धी सिद्धी परत त्याला खेळवते। तोपर्यंत मी त्यांच्यासाठी जेवण वाढत होते, म्हटलं त्याच्यावरती लक्ष ठेवा, कारण त्याच्याजवळ कोणी ना कोणी लक्ष ठेवायला पाहिजेलच, कारण खूप उटारेटी करतो तो। तरी अजून रांगत नाही आहे, रांगायला लागल्यावर काय करतो काय माहीत। तर हे बघा, अशा प्रकारे आता रिद्धी सिद्धी खेळवते आहे त्याला, कशी जीभ दाखवती, तो खूप चेवरून जातो। त्या सारखा त्याच्या नखातली घाण काढ, कानातली काढ, नाकातली घाण काढ, चालूच राहतं। एवढी काय घाण राहते का, पण मग त्यांचं चालूच राहतो कारभार, कोणी नसलं का लक्ष राहतं त्यांचं बारीक त्याच्यावर। तर मी आता त्यांच्यासाठी जेवायला देते। आता त्यांना हरभऱ्याची भाजी आवडत नाही, त्याच्यामुळे मी हरभऱ्याची भाजी नाही देत त्यांना। तर ढोबळीची भाजी होती आणि लसूण पातीची चटणी केलेली होती ना, तीच मी त्यांना देणार होते। तर मग मी विचारत होते देऊ का नको हरभऱ्याची भाजी, तर म्हणे नको, आंबट भाजी नको देऊ आम्हाला। तर हे बघा, आता अशा प्रकारे सारखं चालूच राहतं त्यांचं, टीव्ही पण चालू आहे, खेळ पण चालू आहे, त्यांचं खेळणं होतं आणि त्याला खेळवून होतं। त्याला आता छोटा बॉल दिला तो नाही घेत, हा मोठा बॉल घेतो तो खेळायला, त्याला तोच आवडतो। तर अशा प्रकारे मी रिद्धी सिद्धीला जेवायला दिलेलं आहे। वरण भात पोळी, एकीला लसणाची चटणी दिली लसूण पातीची आणि एकीला ढोबळी मिरची दिली, आणि पिल्लू पण मागतंय जेवायला। तर चला मग, जे कोणी नवीन असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।